आवाज जनतेचा। आम आदमी विमा योजनेप्रमाणेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना बंद होती की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। वंचित असलेल्या लाभार्थींना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केली आहे। राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने विविध योजना राबवत असताना गोरगरीब लोकांच्या लाभदायक हिताच्या असलेल्या योजनेमधील पूर्वी काही वर्षांपूर्वीची अंमलात आणलेली आम आदमी विमा योजना मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आली असून याच योजनेप्रमाणे असलेली राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना पण बंद होती की काय असा प्रश्न लाभार्थ्यांमध्ये उपस्थित झाला असून मागील 1.5 ते 2 वर्षांपासून या राष्ट्रीय कुटुंबात योजनेचं अनुदान पात्र लाभार्थ्यांना अद्यापही मिळालं नसल्यानं लाभार्थी अडचणीमध्ये सापडल्याचं चित्र मालेगाव तहसील अंतर्गत संजय गांधी विभागात पाहण्यास मिळत असून लाभार्थी यासाठी मात्र चक्रा मारत आहेत। संबंधित विभागात चौकशी केली असता आम्ही वर्षांकडे तसा अहवाल मागणी केली असून अनुदान प्राप्त झाले की पाठवू असं सांगण्यात येत आहे अशी माहिती अनिल जाधव यांनी दिली आहे। त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की आम आदमी विमा योजना चालू करून राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेद्वारे प्राप्त असलेली अर्जदारांना तात्काळ मदत अनुदान देण्यात यावे। या योजनेमधील काही अटी शिथिल करून यामधून मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या वयाची अट आणि त्यांना मिळणारे अनुदान 20,000 रुपयाचे अनुदानाऐवजी 50,000 रुपये वाढ करण्यात यावी। तसेच यामधील दारिद्र्य रेषेच्या प्रमाणपत्राची अट शिथिल करावी, कारण अनेक गोरगरीब लोकांकडे सन 2002-03च्या दारिद्र्य रेषेचं प्रमाणपत्र नसल्यानं या योजनेसाठी ते पात्र ठरत नाही। मागील 1.5 ते 2 वर्षांपूर्वी तहसील कार्यालयात जवळपास 80 ते 100 पात्र लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले असून त्यांना तात्काळ योजनेचं अनुदान देण्यात यावे अशी मागणी वंचित असलेल्या लाभार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे पदाधिकारी अनिल जाधव यांनी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद केली आहे। वाशिम विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाणे। आपल्या परिसरातील बातम्या